लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। निफाड तालुक्यातील मौजे सुकेने परिसरात बिबट्याचा एक बछडा वन विभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आलेला आहे। मात्र मादी बिबट्या अद्याप परिसरातच असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण कायम आहे। कसबे सुकेने ते चांदोरी जिल्हा मार्गावरील मौजे सुकेने शिवारात रेल्वे फाटकाजवळ भरत रहाणे यांच्या वस्ती परिसरात गेल्या महिनाभरापासून मादी बिबट्या आणि तिच्या 2 पिलांचा वावर असल्याचं समोर आलं होतं। बिबट्यांचे वारंवार दर्शन होत असल्यानं परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं। याबाबत वन विभागाला माहिती देण्यात आल्यानंतर वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात पिंजरा लावण्यात आलेला होता। बिबट्याच्या संचार मार्गाचा अचूक अंदाज घेत लावलेल्या या पिंजऱ्यात मंगळवारी पहाटे बिबट्याचं एक पिल्लू अडकलं। पहाटेच्या सुमारास पिंजऱ्याचा दरवाजा पडल्याचा आवाज आल्यानंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असता बछडा जेरबंद झाल्याचं स्पष्ट झालंय। येवला वन परिक्षेत्र अधिकारी राहुल घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। या मोहिमेत निफाडचे वनपरिमंडळ अधिकारी जयराम शिरसाट, आधुनिक बचाव पथक निफाड तसेच वनरक्षक विजय दोंदे, सागर दुसिंग, विजय माळी, भारत माळी, शरद चांदोरे, सादिक शेख, काशीनाथ माळी, मयूर गांगुर्डे, वैभव दौंड, ज्ञानेश्वर पवार, रितेश निहारे आणि निर्भय संचार फाउंडेशनचे अध्यक्ष शरद जाधव आणि त्यांच्या पथकानं मोलाची भूमिका बजावली आहे। दरम्यान मादी बिबट्या अद्याप परिसरातच असल्यानं वन विभागानं नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। अझहर कादरी, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।